नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, सोनम वांगचुक यांना राजकारणात यश मिळणार आहे का? आणि त्यांनी जे हे आंदोलन केलेलं आहे त्याचा उपयोग त्यांना भविष्य काळासाठी होणार आहे का? ते यशस्वी झालं की अयशस्वी झालं, हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे म्हणजे राशी कुंडलीद्वारे आपण अभ्यासायचं आहे. त्यांचा जन्म झाला 1 सप्टेंबर 1966 आणि प्रथम स्थानामध्ये चंद्र या ठिकाणी मी त्यांच्या राशी कुंडलीमध्ये लिहिलेला आहे. कुंभ राशीमध्ये हा चंद्र आहे. आणखीन एक विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही आयुष्यामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप क्रमांक आहे. जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवायचे आहे आणि तुमचे काही प्रश्न जर असतील ते लिहून पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू आणि ते सुद्धा अगदी म्हणजे कोणतीही शांती वगैरे न सांगता तुम्हाला साधे सोपे उपाय देऊ. वळूया आपल्या विषयाकडे. तर त्यांच्या कुंभ राशीमध्ये चंद्र आहे, म्हणजे त्यांची रास कुंभ आहे आणि त्यावेळी होता गुरुवार. मीन राशीमध्ये शनी त्यांच्या कुंडलीमध्ये वक्री आहे. आपण बघू शकतो मीन राशीमध्ये शनी वक्री आहे. मीन राशीतला शनी हा गुरु राशीमध्ये असल्यामुळे हा शत्रू राशीमध्ये समजला जातो आणि त्याशिवाय तो वक्री आहे. त्यानंतर कर्क राशीमध्ये मंगळ, गुरु आणि शुक्र आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये गुरु आहे. गुरु हा शिक्षणाचा कारक आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना कर्क राशीमध्ये उच्च राशीमध्ये गुरु असल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे. त्यानंतर कर्क राशीमध्ये मंगळ सुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे हा कर्क राशीतला मंगळ हा नीच राशीमध्ये समजला जातो आणि कर्क राशीचा गुरु असल्यामुळे या ठिकाणी नीच भंग योग झालेला आहे. म्हणजे कर्क राशीतला मंगळ हा जो काही ड्रॉबॅक देणार होता तो ड्रॉबॅक या ठिकाणी देणार नाही आहे. त्यानंतर सिंह राशीमध्ये रवी आहे. म्हणजे आपण या ठिकाणी राजकारणामध्ये त्यांना यश मिळणार आहे किंवा नाही हे कोणत्या गोष्टीने आपण ठरवू शकतो. सिंह रास ही रवीची रास आहे आणि त्या राशीमध्ये स्वराशीचा रवी हा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. त्याच्याबरोबर बुध आणि हर्षल ची युती सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. बुध हर्षलची युती असणे म्हणजे अत्यंत चांगली कल्पकता, कल्पकबुद्धी असणे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तुमच्या सुद्धा कुंडलीमध्ये जर बुध हर्षल युती असेल तर नक्कीच तुम्ही नवीन नवीन कल्पना मांडून त्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आणू शकता. काही वर्षापूर्वी ह्यांच्यावरती चित्रपट सुद्धा आला होता, 3 इडियट्स म्हणून. त्याच्यामध्ये आमिर खानने काम केलं होतं. जरी कितीही म्हणाले तरी ह्यांच्यावरती हा चित्रपट नव्हता, तरी सुद्धा हा चित्रपट ह्यांच्या समोर म्हणजे ह्यांना नजरेसमोर ठेवूनच चित्रपट बनवला होता. कारण त्याचा एंड सुद्धा आपल्याला माहिती आहे की लडाखमध्ये केला होता, हे आपल्याला माहिती आहे. तर सिंह राशीतला रवी हा सुद्धा राजकारणामध्ये त्यांना भविष्यामध्ये यश देणार आहे. आता सध्याचे जे आंदोलन झालेलं आहे त्याचा भविष्यामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे का, हे जरा आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी मीन राशीमध्ये शनी आहे. तर मीन राशीतला शनी आणि गोचरीने सुद्धा सध्या मीन राशीमध्ये शनी आहे आणि आता त्यांना कुंभ राशी त्यांची आहे. त्यांना 7.5 सुद्धा शेवटची या ठिकाणी जात आहे. नक्कीच त्यांना आत्ता जे काही त्रास त्यांनी घेतलेला आहे, 20 दिवस उपोषण केलेलं आहे, हे जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांचा भविष्यामध्ये नक्कीच त्यांना उपयोग होणार आहे. राजकारणामध्ये उपयोग होणार आहे. आणि सध्या आपण बघायला गेलं तर कर्क राशीतला गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह आहे आणि हा कर्क राशीतला गुरु हा सुद्धा सध्या गोचरीप्रमाणे कर्क राशीमध्ये गुरु आलेला आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हे वातावरण पोषक आहे. परंतु आणखीन 3 वर्ष तरी हा त्रास म्हणजे राजकारणामध्ये त्यांना म्हणजे टेस्ट त्यांची होणार आहे. अगदी हिरे कसे असतात त्यांची टेस्ट त्यांना द्यावी लागणार आहे आणि सरळ माझ्या अंदाजानं 20 दिवस उपोषण करून माझ्या अंदाजानं त्यांनी ही परीक्षा पास सुद्धा झालेली आहे. आणि कारण पूर्वी आंदोलनामध्ये काहीच
म्हणजे समर्थन न मिळत असताना सुद्धा 20 दिवसानंतर मात्र आता भरपूर त्यांना समर्थन मिळत आहे आणि काल परवाच त्यांना तब्येतीच्या कारणावर साठी केंद्र सरकारने ऍडमिट सुद्धा जबरदस्तीने केलेलं आहे. बघूया येणारा काळ आपल्याला ठरवेलच. त्यापूर्वी तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करू शकता 98 22 11 94 72 या नंबरवर. नमस्कार.